नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं SP9 हिंदी न्यूज। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। संविधान हत्या दिवस 2025 के उपलक्ष्य में आपातकालीन दौर के गौरव मूर्तियों की चित्र प्रदर्शनी। जिला सूचना कार्यालय द्वारा जिलाधिकारी कार्यालय में प्रदर्शनी का आयोजन अगले 30 दिनों तक रहेगी जारी। देश और जिले में आपातकाल के दौरान जेलवास भुगतने वाले गौरव मूर्तियों पर आधारित चित्र प्रदर्शनी का आयोजन जिला सूचना कार्यालय की ओर से किया गया है। इस प्रदर्शनी का लाभ उठाने की अपील जिला प्रशासन ने की है। जिलाधिकारी कार्यालय स्थित छत्रपति तारा रानी सभागृह में आयोजित इस चित्र प्रदर्शनी का उद्घाटन जिलाधिकारी अमोल येडके के हाथों हुआ। इस अवसर पर उप जिलाधिकारी डॉक्टर संपन्न खिलारी, कोल्हापुर विभागीय सूचना कार्यालय के उप संचालक प्रवीण टाके, जिला सूचना अधिकारी सचिन अडसूल, तहसीलदार स्वप्न पवार प्रमुख रूप से उपस्थित थे। देश में सन 1975 से 1977 के बीच लागू की गई आपातकालीन अवधि में अनेक व्यक्तियों ने सामाजिक और राजनीतिक कारणों से संघर्ष करते हुए जेलवास भुगता है। इस ऐतिहासिक घटना के 50 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में 25 जून को केंद्र सरकार द्वारा प्रत्येक जिले में चित्र प्रदर्शनी आयोजित कर जेलवास भुगतने वाले व्यक्तियों को सम्मानित किया गया। ये चित्र प्रदर्शनी 25 जून से शुरू होकर अगले 30 दिनों तक जारी रहेगी, जिसे देखने के लिए जिले के सभी नागरिकों से उपस्थित रहने की अपील जिला प्रशासन ने की है। इस चित्र प्रदर्शनी में कोल्हापुर जिले के जेलवास भुगतने वाले व्यक्तियों की जानकारी, लोकतंत्र का इतिहास, लोकतंत्र से संबंधित घटनाक्रम, लोकतंत्र के प्राचीन काल से लेकर वर्तमान तक के विभिन्न चरण, आपातकाल से पूर्व, दौरान और पश्चात की स्थितियाँ, आपातकाल के दौरान लोगों द्वारा झेली गई यातनाएं तथा आपातकाल से संबंधित अन्य विस्तृत जानकारी प्रस्तुत की गई है। माझं नाव धोंडीराम दादासाहेब पाटील। कॉलेज जीवनामध्ये पदार्पण करायच्या वेळेला 1975ला आणीबाणी जाहीर झाली। त्यावेळेला बऱ्याच लोकांना न सांगता सुद्धा तुरुंगामध्ये डांबलं गेलं आणि त्यावेळेला सरकारच्या विरुद्ध बोलणं हा फार मोठा गुन्हा मानला जायचा। चार चौघ एकत्र यायचे नाहीत, सरकारच्या विरुद्ध बोलायचं नाही, व्यक्ती स्वातंत्र्य कुठलंही स्वातंत्र्य त्यावेळेला नव्हतं। हे मोठमोठे जे नेते होते ते सगळे त्यावेळेला जेलमध्ये होते। आमच्या नेत्यांना सुटका करा आणि ही आणीबाणी स्वातंत्र्याचा गळा चिपलेला आहे आणि ती रद्द करा असं आम्ही मागणी करायसाठी कॉलेज जीवनामध्ये आम्ही आंदोलन केलं। त्यावेळेला मग त्यांनी आम्हाला अटक केली आणि राधानगरीच्या जेल ह्याच्यामध्ये कस्टडीमध्ये ठेवलं। त्यानंतर बरेच वेळेला आम्हाला सांगितलंय की तुम्ही माफी मागा आणि मग तुम्ही जावा। नाही, आमच्या नेत्यांना सोडल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आम्हाला कितीही दिवस तुम्ही तुरुंगात ठेवा, आम्ही राहायला तयार आहे असं आम्ही धडाडीने सगळ्यांनी सांगितलं। प्रसंगी वाईट वागणूक सुद्धा आम्हाला त्यावेळेला देण्यात आली। जेवण पाणी हे अगदी सामान्य गुन्हेगारासारखं आम्हाला वागवलं गेलं। हातात बेड्या घातल्या गेल्या, शौचालय गेलं तरी आम्हाला दोरी बांधलेली असायची आणि पोलिसांच्या हातात दोरी असायची। अशा परिस्थितीत आम्हाला तिथं ठेवलं। त्यानंतर आम्हाला कोल्हापूरला सत्र न्यायालयामध्ये आणलं, बिंदू चौकामध्ये थोडे दिवस ठेवलं आणि त्यानंतर सत्र न्यायालयाने आम्हाला शिक्षा दिली आणि त्यानंतर आम्हाला सोडून देण्यात आलं। शिक्षा भोगूनच आम्ही बाहेर आलो। प्रभाकर दत्तात्रय फुले मला आणीबाणी वाचवण्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न केला। त्यामध्ये मला त्याआधी कळंबा, बिंदू चौक, नाशिक आणि येरवडा अशा 4 कारागृहात अटक करून ठेवण्यात आलेली होती। वास्तविक पाहता आणीबाणी आणि संविधान हे वाचवणं अत्यंत गरजेचं होतं। काळा दिवस नाहीसा करणं हे गरजेचं होतं। म्हणून आमच्याच बरोबर शेकडो नव्हे तर लक्षावधी कार्यकर्त्यांनाही पण अटक करण्यात आली। या अटकेमध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचाही समावेश होता। वास्तविक पाहता आम्हाला आणीबाणीतून सुटका व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो। आम्हाला अत्यंत अडचणीत आणलं आणि म्हणूनच भारत माता की जय म्हणणाऱ्यांना अटक करण्यात आली। हे दुर्दैव आहे आणि ते मोडून तोडून फेकून देण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला त्यात आम्ही यशस्वी झालो। नमस्कार, मी अभय कुलकर्णी। 25 जून 75ला आणीबाणी जाहीर झाल्यापासून
आम्ही सर्व मित्रमंडळी अस्वस्थ होतो. मी तारळे गावचा राधानगरी तालुक्यातला. आमच्या सर्व मित्रमंडळांनी त्यावेळेला निरनिराळ्या बैठका घेतल्या, चर्चा केली आणि आम्ही सगळे कॉलेजची मित्रमंडळी होतो. मी राजाराम कॉलेजला कोल्हापूरला शिकवत होतो. बाकी सगळी मुलं कॉलेजला किंवा 10वी 11वीला होती. आणि अशा वेळेला आम्ही ठरवून 22 डिसेंबर 75ला भोगावती कॉलेज येथे सत्याग्रह केला. 1 महिन्याची कारावास झाली आणि 3 दिवसाची साधी सक्तमुजोरी दिली. साधे दंड दिला आणि तो दंड न भरला तर 3 दिवसाची शिक्षा. त्यानंतरच्या काळात मी प्रत्येक सांगायचं आणि सगळ्यांना माहिती आहे की अनेक ठिकाणी पदोपदी भारतीय घटनेची आणि लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. महात्मा रोडला रात्री 10 नंतर लोक फिरायला घाबरत होती. आता इथून पुढं या सगळ्याच्या विरोधात आम्ही एक घटना केली आणि ती यशस्वी झाली. इथून पुढे आम्ही आयुष्यभर बरे तो असे तू या भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलेली घटना शाश्वत राहील आणि कार्यरत राहील, यासाठी कार्यरत राहू. जय हिंद. आम्ही कुणी दंड भरला नाही. आता दुसरी एक गोष्ट झाली की भोगावती, शाहूनगर भोगावती आणि राधानगरी हे 2 तालुके पडले आणि त्यामुळे 2 ठिकाणी आमच्यावर खटले झाले. आणि मग नंतर राधानगरीचा खटला पूर्ण झाल्यावर आम्हाला कोल्हापूरला शिफ्ट केलं. तिथं शिक्षा झाली. धन्यवाद. नमस्कार, मी मुरलीधर गोपाळराव आळतेकर. मी शिवाजी विद्यापीठ जवळ ग्रीन पार्क इथे कोल्हापूरचा मूळचा आहे. मूळ गाव माझा आळते, हातकणंगले तालुका. मी आणीबाणीच्या काळामध्ये किर्लोस्कर कराड या ठिकाणी सर्व्हिसला होतो. त्या ठिकाणी आणीबाणीच्या काळामध्ये दडपशाही चाललेली होती, ती आम्हाला पसंत नव्हती. आम्हाला ती दडपशाही लोकशाही विरोधी वाटत होती. आम्ही त्याचा निषेध करायचं ठरवलं आणि आम्ही दररोज 8-10 लोक असे चावडी चौकामध्ये दररोज संध्याकाळी अगदी गर्दीच्या वेळेला निदर्शनं करत होते. आणि आम्ही शेवटच्या दिवशी आम्ही निदर्शनं केली. सुरुवातीला प्रत्येक लोकांना कराड कारागृहामध्ये ठेवलं होतं, पण शेवटच्या दिवशी आम्हाला सातारा कारागृहात नेलं. तो एक वेगळाच अनुभव होता. आणि आम्ही आणीबाणी विरोधी घोषणा दिल्या, पत्रकं वाटली, सगळ्यांनी निषेध केला. यासाठी आम्हाला अटक केली होती आणि त्यामुळं आम्हाला अनुभव म्हणजे अभिमान वाटतो. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए SP9 हिंदी न्यूज. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. सबसे पहले और सबसे तेज खबरें देने वाले एकमात्र चैनल SP9 हिंदी न्यूज. यह चैनल सामाजिक, राजनीतिक, कला, खेल, शैक्षणिक, कृषि तथा ग्रामीण क्षेत्रों की ताजा खबरें आप तक पहुँचाता है. SP9 हिंदी न्यूज के YouTube चैनल के माध्यम से इसका प्रसारण पूरे भारत में किया जाता है. ऐसे ही ताजा और भरोसेमंद खबरों के लिए देखते रहिए SP9 हिंदी न्यूज. योर टाइम योर न्यूज.